नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. वाचनाने माणसे व त्यांच्या वेदना कळतात. किरण पाटील. आज विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे झाल्यास प्रथम यशाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. ग्रंथ हे जीवनाला दिशा देणारे गुरु असतात, तर वाचनाने माणसे व त्यांच्या वेदना कळतात, असे मत प्रसिद्ध सूत्रसंचालक किरण पाटील जयसिंगपूर यांनी व्यक्त केले. कारद येथील साहित्य विकास मंडळाच्या वतीने DS नाडगे कॉलेजच्या सभागृहात 10वी 12वी तसेच इतर क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिनंदन मोराबटे हे होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की साहित्य हे आपल्याला जीवनाचे सार शिकवते, ते समाधान देते. कष्टाला वाचनाची जोड हवी, तर स्वतःचं कर्तृत्व स्वतःच घडवले पाहिजे. प्रेमाचं मानवाच्या संस्काराशी संबंध असतो, मात्र आज मोबाईलमुळे नाते दुभंगताना दिसत आहेत. त्यासाठी मोबाईलपासून दूर राहणे गरजेचे आहे. आज ऑनलाईनचा जमाना आहे, पण ऑनलाईनची दुनिया फसवी व घातक आहे. तेव्हा आज विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवायचे असेल तर मोबाईलपासून दूर राहून वाचनाबरोबर साहित्याची जोपासना करावी सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर अभिनंदन मोराबटे म्हणाले की कारद गावची माती ही पवित्र आहे. या मातीतील मुले सर्व क्षेत्रात चमकत आहेत, याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. प्रारंभी प्राध्यापक स्नेहा कांबळे यांच्या शिस्तवनाने रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक सुनीता कोगले यांनी तर पाहुण्यांचा परिचय सुचित बुडके यांनी करून दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे, खजिनदार इम्रान पटेल, भाऊसाहेब चिंदके, सुभाष ठकाणे, उपप्राचार्य VK खोत, भगवान मुंडे, बाळासाहेब नाडगे, प्रकाश काशीद, सदाशिव खोत, कल्पना रायजाधव, आदेश पवार, लखन गावडे, अनिल भोसले, सुनीता वराळे, रावसाहेब सावंत यांच्यासह साहित्य विकास मंडळाचे कार्यकर्ते, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री खामकर सर यांनी तर आभार राजू कोराडे यांनी मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर कराविषयी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी बारवाड. अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या संस्थेचे चेअरमन आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अभिनंदन मोराबटे सर वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. चांगले विचार, एखादी आपली कला विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवावी, त्याच्यानंतर एखादा गुण जो भविष्यात आयुष्यभर आपल्याला उपयोगाला पडेल असा एखादा गुण विद्यार्थ्यांच्या समोर यावा, या हिशोबाने आमच्या मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे सर यांनी आज एक दिव्य व्यक्तिमत्व निवडलेलं आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे श्री किरण पाटील सर. महामंडळ जे आहे, साहित्य समाजाला हेच सांगत असतं, व्यक्तीचे काही नियम असतात, तसं समाजाची सुद्धा काही नियमावली असते, त्याला शिष्टाचार असं म्हणतात. त्या शिष्टाचाराचं पालन न करत माझ्याकडून घडलेले नाही. त्याबद्दल मी पहिल्यांदा मनपूर्वक मराठीतला एक सुंदर शब्द सॉरी, माझं काही चुकलं का तुम्ही दुरुस्त करून घे. आता तुम्हाला इतकं कळत असेल तर मला असं वाटतं की साहित्य विकास मंडळाला जे तुम्ही दर दिवशी साहित्याचं संमेलन घेता, ही सगळी मुलं हाऊसफुल गरजेने घेत असते. म्हणजे यांचं मराठी आणि इंग्रजीमध्ये चांगलं आहे, जे इंटरप्रिटेशन आहे, म्हणजे जे आकलन आहे. आणि जात नसाल तर आज ठरवा. मी हे का सांगतो, मला कुमार सर म्हणते म्हणायला तेवढी पोरंपोरी येत नाही. तो हा आजचा प्रश्न नाही. दूध डेअरीकडे जाणाऱ्यांची संख्याच कमी असते. प्रवचन कीर्तनाकडे वळणारी पावलं मोजावीच लागतात. इथं आनाबरोबर 1 लाख 1.5 लाख रुपये देऊन आमच्या गौतमी पाटील, मी कलेला कमी नाही म्हणत, पण वय वाढत असताना आपण कुठं जाऊन बसायचं असतं हे साहित्य शिकवतं. हरणारी मुलं, न हरणारे नागरिक घडवायचे. अण्णाभाऊंनी कुणीही त्यांची नोंद कधीही घेणार नाही अशा दुर्लक्षित माणसांची नोंद साहित्यामध्ये घेतली.
मला माझे मित्र हेगडे सर मी म्हणावं ना त्यांना, मुलं ऐकत नाही तो ऐकल्याच्या बाजूला जातात हे जर बघायचं असेल, मी 2-4 मिनिटांमध्ये त्याच्याबद्दल जरूर बोलणार आहे. मुद्दा मी ते नोट डाऊन करून आलोय. त्या संशोधनाचं नाव आहे द लास्ट पेज ऑफ द नोटबुक. मुलं भविष्यात जाऊन काय करतील हे जर बघायचं असेल तर त्या मुलाच्या वहीचं शेवटचं पान बघायचं. होत सर, शेवटच्या पानावर समजा त्यांनी पोलीस व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे किंवा निदान इतके शब्द जरी असतील तर समजायचं त्या मुलाच्या आत्म्याला अभ्यासाची गोडी आहे. तो मुलगा करिअरिस्ट आहे. आता तुम्हीच मुलांना आणि मुलींनो शेवटच्या पानावर काय काय लिहिलंय बसल्या बसल्या आठवून बघा. समजा तुम्ही जर चित्र काढत असाल, रांगोळी रेखाटत असाल, कार्टून काढत असाल तर तुमच्या मनाला एक सर्जनशीलता, म्हणजे तुम्ही चित्र काढू शकता, कलाकार होऊ शकता, तुम्ही आर्किटेक्ट इंजिनियर होऊ शकता, तुम्ही डिझायनर होऊ शकता किंवा तुम्ही आमच्यासारखं नाटकाकडे जाऊ शकता, फिल्मी लाईनकडे जाऊ शकता. मुलाचे पाय पाण्यात दिसतात. मोठेपणी तुम्ही काय होणार आहे हे 14 पर्यंत 100% फायनल झालेलं असतं. सोसायटी 28 वर्षे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण, तत्वविज्ञान आणि बाकीच्या इतर विषयांना स्पर्श करून साधारणतः एका मुलांचं आणि 25 लोकांचं आणि या विद्यार्थ्यांचं जीवनमान घडवावं या उद्देशाने मला वाटतं 1986 सुरुवात झालेली चळवळ आज आतापर्यंत 27व्या वर्षापर्यंत आपण कार्यक्रमाची गोष्ट आहे. याच कार्यक्रमामध्ये अशा एका वैचारिक देवाणघेवाणीच्या कार्यक्रमामध्ये जरी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा दिनबरोबर सोहळा जरी असला तर या ठिकाणी बरंचसं असं काय अभिप्रेत असणार असं काहीतरी मला वाटतं पैलू या ठिकाणी मला वाटतं उतरताना दिसत आहेत. याच अशा व्यासपीठावर उपस्थित असणारे या ठिकाणचे आचार्य मुघलांनी आपल्याला साधारणतः त्यानंतर हिंदू झाले, त्यानंतर डच आले, पोर्तुगीज आलं, सर्वांनी सर्व काही आपण ठेवून गेलं. भारतीय संस्कृतीवरती असणारा अनाथ असा प्रकार त्यांनी आपल्याला आता गेला. पण या ठिकाणी कुठे भारत खचलेला दिसत नाही आहे आणि विशेषतः विद्यार्थी खचलेले दिसत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणून सांगतो की गेल्या कित्येक महिन्यापासून मला वाटतं गेल्या 2-3 वर्षापासून भारताच्या राजकारणाच्या पटलावरती किंवा क्षेत्रावरती यांच्या प्रचंड उत्तरवरती प्राधान्य आपण दिसत आहे आणि याचा केंद्रबिंदूमध्ये साधारणतः विद्यार्थी येताना दिसत आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये साधारणतः अशा प्रकारे भारतीय राजकारणात खूप मोठी घटनाची घटना घडली. एक साधारणतः संभाजीनगरचा विद्यार्थी अगदी तितके येतोय काय, इंग्लंडामध्ये IIT असलेला विद्यार्थी सत्तामध्ये येतो आणि त्याला ती गोष्ट पटत नाही. त्या भरती व्यवस्थेवरती त्याला विचार साधारणतः ही भरती व्यवस्था मोडून काढण्याचा एक कळून देतो आणि 2च महिन्यामध्ये एका सरन्यायाधीश आपले साधारणतः सुदृष्ट असलेले त्याने केलेल्या कमेंटवरती या तुम्ही झुरळ आहात, तुमची लायकी काय, अशा प्रकारच्या कमेंटवरती तो आपली आत्मा तो एक आपले कॉर्पोरेट जनता पार्टी करतोय काय आणि कॉर्पोरेट जनता पार्टीच्या माध्यमातून त्या विद्यार्थी घडलेले मला प्रयत्न आहे. मला यासाठी या मुद्दाम सांगायच्या विद्यार्थ्यांना सांगायचं की विद्यार्थी आज खूप काही अशा गोष्टी बघण्यासारख्या या विद्यार्थ्यांवर आम्हाला बघायला मिळाल्या. याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी अति जितके असेल म्हणून आमचूर सर असतील, त्या ठिकाणी लडाखमध्ये रोहन मॅगसेसे पुरस्कार मिळालेली व्यक्तिमत्व, तो पण एक खेड्यात जन्मलेला साधारणतः शिक्षण मिळालं त्याला सुरुवातीला यशस्वी होतो त्याच्याप्रती मनपूर्वक ऋण व्यक्त करणे ही आमच्या साहित्य विकास मंडळाची संस्कृती आहे आणि या संस्कृतीला अनुसरून तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. अतिशय सुंदर सहानुभूतीच्या शब्दामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं असं आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी उल्लेख केलं. म्हणून तुमचा साहित्य विकास मंडळाच्या वतीनं मनपूर्वक असा आभार.